नमस्कार. मनापासून स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. नोकरीविषयक नवीन अपडेट नेहमीच मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. आज देखील एक नवीन अपडेट या ठिकाणी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. तत्पूर्वी आपण NCE या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. एक महत्त्वपूर्ण अपडेट आणि आनंदाची बातमी आहे की जिल्हा न्यायालयामार्फत पिऊन हमाल या पदाकरता स्क्रीनिंग टेस्ट घेण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने त्या स्क्रीनिंग टेस्टचा जो काही रिझल्ट आहे तो या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी चापल्यता आणि स्वच्छता चाचणीसाठी पात्र झाले आहेत अशा विद्यार्थ्यांची किंवा कॅन्डिडेटची देखील लिस्ट या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर हे आपण कशा पद्धतीनं पाहू शकतो तर सर्च क्रोममधून आपण जेव्हा सर्च करू त्यावेळेला या ठिकाणी आपण पाहू शकता की bombay.nic.in/recruitment.php हे टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल आणि यामध्ये आपण सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस जे आहे ते या टॅबमध्ये आल्यानंतर आपल्या या ठिकाणी नवीन जे काही नोटिफिकेशन्स आहेत ते नोटिफिकेशन्स या ठिकाणी ब्लिंक होताना दिसत आहेत. तर यामध्ये पिऊन/हमाल रिझल्ट, तर आता याच्यामध्ये जेवढ्या काही कॅन्डिडेट्सनी या ठिकाणी एक्झाम दिली होती तर त्या सर्वांचे जे काही नॉर्मलाइज्ड मार्क्स आहेत ते या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतरची जी लास्ट टॅब आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो पिऊन/हमाल लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स. आता ह्या स्क्रीनिंग टेस्ट झाल्यानंतर जे कॅन्डिडेट्स पुढील चाचण्यांसाठी पात्र आहेत तर अशा पात्र उमेदवाराची यादी जी आहे ती प्रकाशित करण्यात आलेली आहे. आता पुढील टेस्ट कोणत्या आहेत तर शिपाई किंवा हमाल या पदाकरता चापल्यता आणि स्वच्छता चाचणी. तर सर्वप्रथम जे आपल्याला जो रिझल्ट बघायचा आहे त्यासाठी पिऊन/हमाल या ठिकाणी आपण क्लिक करूयात. ओपन होत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की रिझल्ट ऑफ स्क्रीनिंग टेस्ट. मग आता याच्यामध्ये जिल्हा न्याय जो काही रिझल्ट आहे तो प्रकाशित करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट नाशिक, सिरियल नंबर, रोल नंबर, नेम ऑफ कॅन्डिडेट्स आणि मार्क्स आउट ऑफ 30, नॉर्मलाइज स्कोर. म्हणजे 30 मार्काची जी काही एक्झाम घेण्यात आली होती 30 मार्कपैकी नॉर्मलाइज झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी किती मार्क्स आहेत ते आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. हा रिझल्ट आहे. किती मार्क्स आपल्याला त्याच्यामध्ये प्राप्त झालेले आहेत. आणि एलिजिबल यादी जी आहे ती दुसरी यादी आहे ती आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी आपण हा रिझल्ट जो आहे तो पाहू शकतो. आता आपण पाहूया एलिजिबल लिस्ट. आता एलिजिबल लिस्ट जी आहे ती या ठिकाणी बघा पिऊन/हमाल लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स. आता या टॅबला आपण या ठिकाणी क्लिक करूयात. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता ही फाईल आपल्यासमोर ओपन होईल. आपण या ठिकाणी पाहूया. तर आता या ठिकाणी फाईल ओपन झालेली आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स एलिजिबल फॉर द क्लिनिंग अँड ॲक्टिवनेस टेस्ट. म्हणजे जे विद्यार्थी स्वच्छता आणि चापल्यता चाचणीकरता पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांची ही यादी आहे. आता ह्या तक्त्यामध्ये आपण पाहू शकतो या टेबलमध्ये की कोर्टचं नेम दिलं आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ रत्नागिरी. असं सर्व जिल्ह्यांचं असणार आहे. रायगड असेल, पुणे असेल, सातारा, सांगली, सर्व जिल्ह्यांच्या याद्या आहेत ह्या एकाच PDF फाईलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुढे आपण जे काही पोस्ट आहे ती पाहू शकतो पिऊन/हमाल, पिऊन/हमाल. आणि याच्यामध्ये काय काय नमूद केलेलं आहे की सिरियल नंबर, रोल नंबर, नेम ऑफ कॅन्डिडेट्स आणि मार्क्स आउट ऑफ 30, नॉर्मलाइज स्कोर. तर त्या ठिकाणी जे काही पात्र उमेदवार आहेत त्यांची यादी या ठिकाणी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी पाहू शकतो. ज्या कॅन्डिडेट्सचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्या अशा सर्व कॅन्डिडेट्सचं NCE या यूट्यूबच्या चॅनलच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.